नागपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झालेली आहे। शिवसेना भाजपकडे 50 जागांची मागणी करणार असल्याचं समजतंय। भाजपकडनं आमदार प्रवीण दटके, माजी आमदार अनिल सोले आणि माजी आमदार गिरीश व्यास हे उपस्थित होते, तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं आमदार कृपाल तुमाने, किरण पांडव आणि जिल्हाध्यक्ष सूरज गोजे हे उपस्थित होते। शिवसेनेनं प्रस्ताव दिलेल्या 50 जागांवर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे। खरंच भाजप शिवसेनेला 50 जागा सोडणार का याबद्दल सध्या तरी साशंकता व्यक्त होतीये, पण काहीतरी सुवर्ण मध्य निश्चितपणे काढू असं दोन्ही पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे। आज भारतीय जनता पक्षासोबत शिक्षक सहकारी बँक येथे युती संदर्भात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही 50 जागांची मागणी केलेली आहे आणि त्यांनी जे आम्ही मागणी केलेल्या जागेची यादी ही वरिष्ठांना दाखवून 2 दिवसानंतर पुन्हा आपण बैठकीला बसून त्यामध्ये या यादीला अंतिम रूप देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि 2 दिवस प्रतीक्षेमध्ये आहोत। राज्यातल्या 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातल्या एकूण 143 सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 दरम्यान मतदान होतंय। दरम्यान नगरपंचायत आणि नगरपालिकेतल्या या काही बड्या लढतींचा आपण आढावा घेऊया। कागलमध्ये राष्ट्रवादीच्या सविता माने विरुद्ध मंडलिक गटाच्या युगंधरा घाटगे अशी थेट लढत आहे। मुरगुडमध्ये शिंदे शिवसेना मंडलिक गटाच्या सुहासिनी प्रवीणसिंग पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या तस्लीम राजे खान जमादार अशी थेट लढत आहे। जयसिंगपूरमध्ये महायुतीच्या संजय पाटील यड्रावकर विरुद्ध मवियाच्या सुदर्शन कदम अशी महत्वाची लढत आहे। हिंगोलीमध्ये तिरंगी लढती होत आहेत। भाजपच्या नीता बांगर, शिवसेनेच्या रेखा बांगर तर महाविकास आघाडीच्या अर्चनाताई भिसे अशी ही तिहेरी लढत आहे। सिन्नरमध्ये हेमंत वाजे विरुद्ध प्रमोद चोथवे तर विठ्ठलराजे उगले विरुद्ध नामदेव लोंढे असे हे चौरंगी सामने होत आहेत। त्र्यंबकेश्वरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना आहे। कैलास घुले, सुरेश गंगापुत्रे आणि त्रिवेणी सोनवणे अशी ही तिहेरी लढत आहे। भोकरदनमध्ये अजित पवार गटाच्या सानिया कुरेशी विरुद्ध भाजपच्या आशाताई माळी, काँग्रेसच्या प्रियंका देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराची लढत आहे। परतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि ठाकरे सेनेची युती आहे, तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाची आघाडी आहे। असे विविध सामने होत आहेत। अंबडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट, अजित पवार युती विरुद्ध महाविकास आघाडी असा तिहेरी सामना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।